महत्त्वाची घडामोड म्हणजे आयोगाचा मनपा जिल्हा परिषदेचा कार्यक्रम सुद्धा अंतिम निकालाला बांधील असेल। निवडणुका होणार आहेत, 50% मर्यादा ओलांडली जायला नको असं म्हणत निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार आहेत, त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घोषित करण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे। मात्र या घोषित करताना सुद्धा कुठेही 50%ची मर्यादा ओलांडली जायला नको असं सुद्धा कोर्टाने सांगितलंय। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, या सगळ्यात एक महत्त्वाची घडामोड अशी सुद्धा आहे की पुढची जी सुनावणी होणार आहे, म्हणजे आता जर ही आरक्षणाची मर्यादा आणि त्या संदर्भातली पुढची सुनावणी करायची असेल तर त्या संदर्भात काही अधिकचं खंडपीठ किंवा 7 सदस्यीय 5 सदस्यीय खंडपीठ त्याबाबतचं सुद्धा काही या ठिकाणी बोलणं झालेलं होतं, वकिलांकडून काही माहिती देण्यात आलेली होती, ती नेमकी काय आणि पुढील सुनावणीबद्दलचे नेमके याबाबतचे अपडेट्स काय? हा अगदी रुशाली, कारण अगदी श्रुती, कारण साधारणतः 30 सदस्यीय खंडपीठ कोर्टानं सांगितलं आहे की 21 जानेवारीला स्थापन करू आणि त्यावेळी सुनावणी करू। देवदत्त पालोदकर सर, आपण त्यांनाच थेट प्रश्न विचारूया। 21 तारखेच्या सुनावणीच्या अनुषंगानं कोर्टानं स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते स्पष्टीकरण प्रेक्षकांसाठी सांगा। 21 तारखेला सुनावणी जी होणार आहे ती 3 सदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे। कारण झालं असं होतं की बंटिया कमिशनचा अहवाल जेव्हा 8 जुलै 2022ला सादर झाला होता, त्याचा विचार जो आहे तो 20 जुलै 2022ला सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने केला होता आणि त्यांनी या बंटिया आयोगाच्या अहवालाच्या आधारे निवडणुका जाहीर करा असं सांगितलं होतं। नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या 2 सदस्यीय खंडपीठाने 6 मे 2025ला बंटिया आयोगाच्या आधीची परिस्थिती विचारात घेऊन निवडणुकाची प्रक्रिया करा असं सांगितलं होतं। त्यामुळे असं लक्षात आलं की जर हे प्रकरण सुरुवातीपासून 3 सदस्यीय खंडपीठासमोर सुरू आहे तर 2 सदस्यीय खंडपीठासमोर मग ते नंतर चालत नाही, त्याच कॉम्पोजिशनच्या बेंचसमोर ते चालतं असं साधारणतः एक रूल्स आहेत त्या सुप्रीम कोर्टाचे त्याच्याप्रमाणे। त्यामुळे आणि जर समजा बंटिया कमिशनच्या अहवालाप्रमाणे पुढच्या निवडणुका घ्यायच्या किंवा जर आपल्याला मोठ्या बेंचकडे जर प्रकरण वर्ग करायचं ओबीसी संवर्गाला न्याय देण्यासाठी तर तो निर्णय 3 सदस्यीय पूर्णपीठ घेईल। त्यामुळे ते 3 सदस्यांचं खंडपीठ आता राहणार आहे। फक्त ओबीसीच्या अनुषंगाने त्यावेळी निर्णय होणार आहे की 57 आणि या सगळ्याच्या अनुषंगाने 57 म्युनिसिपल कॉर्पोरेशन? नाही, खरं सांगायचं तर या प्रकरणामध्ये 3 महत्त्वाचे इश्यू आहेत। राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारच राज्य शासनाने प्रभाग रचनेचे काढून घेतले, त्यामुळे हा डिले झालेला आहे। दुसऱ्या गोष्ट आहे की 7 ऑर्डिनन्स वेळोवेळी राज्य सरकारने पूर्वी केले होते, त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची केलेली प्रक्रिया काढून टाकली होती। सगळ्यात मुख्य मुद्दा असा आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर राज्य सरकार हे अतिक्रमण करू शकतो का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा ओबीसी रिझर्वेशन जे आहे तर ते के कृष्णमूर्ती आणि विकास किशनराव गवळी यांच्या प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाप्रमाणे 50%च्या वर एससी एसटी आणि ओबीसीचं आरक्षण जाऊ शकत नाही, तर त्याबाबतीत काय भूमिका घ्यायची, त्याबाबतीत काय निर्णय घ्यायचा, हा दुसरा मुद्दा आहे। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आता असेल की 50%च्या वर मर्यादा ओलांडून जेवढ्या इलेक्शन्स आता होणार आहेत त्यांचं काय करायचं, त्यांचं म्हणजे इलेक्शन्स तसंच कंटिन्यू ठेवायचं, हे सगळे 21 जानेवारीला मुद्दे येतील। सर, खरं तर दिलासा खूप मोठा आहे असं म्हणावं लागणार, कारण आपण याच सुनावणीच्या अनुषंगानं कोर्टामध्ये खूप दिवसांपासून भेटतोय, खरं तर महिन्यांपासून भेटतोय। आज आपल्याला ते थांबावं लागेल असं म्हणायचं या निर्णय? निश्चितच 21 जानेवारीपर्यंत थांबावं लागेल असं म्हणावं लागेल। त्याचं कारण असं आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानुसार जरी थोडासा दिलासा आजच्या निवडणुकीला दिला असला तरी न्यायालयाने जे मत नोंदवलं आहे त्यानुसार या सर्व निवडणुकांचं भवितव्य हे कोर्टाच्या निर्णयावर आधारित राहील। कारण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या, पण कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून घ्या, म्हणजेच टांगती तलवार ओबीसीच्या लोकांवर या निर्णयाने आता आम्हाला दिसते आहे। हे सरकार ओबीसी म्हणून आरक्षण 27% दिलं म्हणून पाठ थोपटत होतं, आज मात्र टांगती तलवार या आमच्या सगळ्या ओबीसीच्या जागावर आणि ओबीसी बांधवावर ठेवलेली आहे। जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका प्रोसेस सुरू करायला सांगितली, पण ते सांगताना 50%च आरक्षण त्याच ठिकाणी सुरू करा अशा प्रकारचं मत नोंदवलं। म्हणजे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदापैकी 12च जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतील किंवा त्याचे प्रोसेस सुरू होऊ शकतील, कारण इतर जिल्हा परिषदामध्ये ते आरक्षण 50%च्या वर गेलेलं आहे। म्हणजे सगळा गोडबंगाल या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे, चुकीच्या धोरणामुळे आणि न्यायालयाच्या चुकीच्या इंटरप्रिटेशनमुळे
मला वाटतं हे सगळं जे काही चाललंय ते ओबीसीला मूर्ख बनवण्याचा गोरखधंदा हे सरकार करत आहे. आणि आजही या निवडणुका नगर परिषदेच्या होतील, नगरपंचायतच्या होतील. निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही. सुप्रीम कोर्टानं हे स्पष्ट केलंय. नगर परिषद नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार आहेत. सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे. आणि ज्या ठिकाणी आयोगाचा मनपा आणि जिल्हा परिषदेचा कार्यक्रम सुद्धा प्रांतीय समितीच्या तुटपुंजा माहितीच्या शिफारशीच्या आधारे जर इथं आरक्षण दिलं जाणार असेल तर त्याला आम्ही विरोध केलेला होता. त्यामुळं ज्यावेळी लार्जर बेंच यावर विचार करेल त्यावेळी इथला इम्पेरिकल डेटा पहिल्यांदा शासनाला गोळा करायला लावावा आणि मग यावर सुनावणी व्हावी अशी आमची परत विनंती राहील. ओके, धन्यवाद.